नमस्कार, मी विश्वास उद्गी. धारावी पुनर्विकासाचा प्रश्न आता खऱ्या अर्थाने राजकीय अजेंड्यावरती आलेला आहे. काल उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने आणि त्याच्याचबरोबर संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या म्हणजे जे वर्षा गायकवाड जे अध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण काँग्रेस पक्ष आणि इंडिया फॉर्मेशनमध्ये 18 पक्ष यांनी एकजुटीने एक प्रचंड मोठा मोर्चा धारावीपासून ते अदानींच्या ऑफिसपर्यंत बांद्रा कॉम्प्लेक्समध्ये नेला. अर्थातच तो एक प्रचंड मोठा मोर्चा होता. हजारोने नव्हे लाखापेक्षा जास्त लोक त्यात होते. त्यामुळे महाविकास आघाडीशी संबंधित सर्वच पक्षांशी याच्यामध्ये एक एकजूट जी झालेली दिसली त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे. अदानींचा पुनर्विकासाचा प्रकल्प याच्या विरोधामध्ये स्थानिक पातळीवरती जवळजवळ सर्वच पक्ष लढत आहेत आणि त्या ठिकाणी नागरिकांचा विरोध आहेच. तो विरोधाचं मुख्य कारण हेच आहे की अदानीचा प्रकल्प हटाव आणि देश बचाव. आता हा जो प्रकल्प आहे तो देशद्रोही स्वरूपाचा आहे असं अनेकांचं मत आहे. अदानीला हा पुनर्विकासाचा प्रकल्प महाविकास आघाडीच्या कालखंडातच देण्यात आलेला आहे असं आत्ता मोर्चानंतर सध्याचं ट्रिपल इंजिन सरकार म्हणतं. ही जी प्रक्रिया आहे टेंडर्स ओपन करणं आणि त्याच्यामध्ये अदानींनाच प्राधान्य मिळणं आणि अदानींना ज्या विशेष सवलती मिळालेल्या आहेत या सर्व विशेष सवलती माननीय उद्धव ठाकरेंनी आता वेशीवर टांगलेल्या आहेत. त्यांनी ते बरोबर काम केलेलं आहे. कारण अदानी यांना सर्वच बाबतीत एक अग्रक्रम आहे. TDRचा वापर जवळजवळ 150 कोटी चौरस फुटाचा. त्यानंतर मुंबईतून कुठेही हा TDR विकता येईल. धारावीतल्या लोकांना असं सांगायचं जवळजवळ 10 लाख लोक आहेत तिथे. त्याच्यामध्ये आम्ही ज्यांच्याकडे घरं नाहीत त्यांनाही त्या ठिकाणी धारावीमध्ये पुनर्विकास करून घरं देऊ हे आश्वासन आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा पूर्ण धारावी रिकामी करण्यात येईल हे जे लोक दुसरीकडे नेण्यात येईल त्यांना काही दिवस भाडी मिळतील. पण मुंबई शहराचा जो अनुभव आहे छोटे आणि मोठे बिल्डर काही काळामध्ये हे रेंट्स वगैरे देतात. रेंट ॲक्टप्रमाणे आम्ही रेंट देऊ असं म्हणतात. म्हणजे अत्यंत तुटपुंज असं रेंट मिळणार म्हणजे भाडी मिळणार. आणि या लोकांनी राहावं कुठे तर अर्थातच अदानी सांगतील तिथे. या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो धारावी रिकामी करून अदानीच्या हातात सुपूर्द करणं आणि अदानींनी आपल्या एकूणच कॉर्पोरेट विश्वातले सर्व उद्योग त्या ठिकाणी आणणं आणि त्यांची जी टेक्नॉलॉजी त्यांची जे पॉवर त्यांची ज्या अनेक कंपन्या याच्या दृष्टीने या संपूर्ण जमिनीचा वापर होणार हे अर्थातच कोणीही सांगू शकेल. आणि मग त्याला लीज जो आहे तो आश्चर्य ते म्हणतात 30 वर्षाचा आहे पण तो 99 वर्षाच्या लीजवरती महाराष्ट्र सरकारने रेल्वे ही त्यांना दिलेली आहे. आणि मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक कंपन्यांना 50 वर्ष 99 वर्ष लीजवरती जमिनी मिळालेल्या आहेत. आता इथे सुद्धा लीजवरती सरकारची जमीन मिळणार आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुंबईतला धारावी हा मध्य मुंबईतला एक अत्यंत महत्त्वाचा भाग हा आम्ही विकास करू अशा तऱ्हेने अदानीची भूमिका आहे आणि सरकारने त्याला मान्यता दिली. आणि जे म्हणून कन्सेशन देता येतील ती सगळी कन्सेशन दिली आहे. म्हाडा आणि म्युन्सिपालिटी त्यांच्या दिमतीला आहेच. प्रश्न असा आहे की म्हाडाची निर्मिती ज्या एका ULC कायद्यान्वये झाली त्यांनी मुंबईतल्या गृहनिर्माणचा प्रश्न सोडवण्याचा सुरुवातीला खूप छान प्रयोग केला. पण गेली 90 नंतर तर हा प्रयोग थांबलेलाच आहे. नवीन घरं म्हाडाची ही 1.5 कोटी 2 कोटीची आहेत हे आपण बघितलेलं आहे. धारावीच्या पुनर्विकासामध्ये म्हाडा किंवा सिडकोसारख्या एक प्रयोग झाला असता तर लोकांना आनंद वाटला असता. पण अदानीसारखा एक बदनाम कॉर्पोरेट आज या ठिकाणी आपण बघतो. आणि अदानींनी आता तोंड उघडून सांगितलेलं आहे त्यांच्या प्रवक्त्याने की पूर्वीच्या सरकारने ज्या अटी दिल्या ज्या शर्ती दिल्या त्या आम्ही मान्य केल्यात. मग प्रश्न असा निर्माण होतो की आताचं सरकार फक्त पूर्वीच्या अटी अंमलात आणते. कोणाची तक्रार असण्याचं कारण नाही. पण तक्रार काय मूळ मुद्दा प्रश्न असाच आहे
पूर्वीच्या सरकारने काय केलं आणि आत्ताच्या सरकारने काय केलं यापेक्षा या जनतेचं काय होणार आहे हा प्रश्न आता उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे आणि सर्व 18 पक्ष त्यांच्या बरोबरीला आहेत. कारण का मुंबईच्या विकासाचा असा जो विकासाचा अग्रक्रम अदानीच्या मार्फत, हिरानंदिनीच्या मार्फत, रहेजाच्या मार्फत, शापूरजी पालनच्या मार्फत सोडवण्याचा जो काही अट्टाहास महाराष्ट्र सरकारचा आहे. कारण अदानीला धारावी दिली, तुम्ही बघा ना, बीडीडी चाळी शापूरजी पालनजी वरळीच्या असोत किंवा नायगावच्या असोत, वरळी कोडीवाडा त्याच पद्धतीने रहेजा, शापूरजी पालनजी, अदानी आणि अर्थातच आपले कन्स्ट्रक्शन सम्राट मंगल प्रभात लोढा, ही सगळी मंडळी दक्षिण मुंबईमध्ये एक कब्जा करून बसलेली आहेत. आणि बीडीडी चाळी असोत किंवा धारावी असोत, वरळी कोळीवाडा असो किंवा परळ असो, या इथल्या संपूर्ण भूभागाचा ते कायापालट करणार आहेत. आणि मग मेट्रोचं जाळं विणणं, टॉवर्स उभे राहणं, मग प्रकल्प आपण घ्यायची जे म्हणजे झोपडी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली आपण गेल्या 10-20 वर्षामध्ये झोपडी पुनर्वसन योजनेमध्ये कामगारांना मिळालेली जी घरं आहेत ती झोपड्यांची सिमेंट कॉन्क्रीटच्या झोपड्या झालेल्या आहेत. आणि एक 2 मजले चढू शकणारे 60च्या पुढचे लोक, त्यांना लिफ्ट असल्यानंतर सुद्धा ती लिफ्ट कायमची बंद असते. अशा टॉवरचं पाणी नसतं, माणसं वरच्या मजल्यावरती राहणारी ती चढून जाऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे ज्यांना ती घरं मिळाली ते घरं विकून निघून जात आहेत. अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. गिरणी कामगारांना घर देताना सरकारचे हात थरथरतात. आत्तापर्यंत 10-12 हजार घरं मिळाली आहेत, पण त्यांची अवस्था अशीच आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या नावाने जे काही चाललंय त्या मुंबईमध्ये आत्ता मुंबईमधून जुन्या गिरणी कामगारांना, मुंबईमधून मराठी माणसांना, मुंबईमधून भंडारी, साळी, माळी, खोळी हे मुंबईकडचे आदिवासी लोक किंवा एसकेपी, सीकेपी, चौकळशी, पाचकळशी यांना मुंबई बाहेर घालवणं असाच तो एकूणच मोठ्या बिल्डरांचा आणि नाही म्हटलं तरी राज्यकर्त्यांचा सुद्धा मोठा डाव आहे. ULC कायदा 1976चा 2007ला रद्द होऊन 2014ला एक विशिष्ट निर्णय आलेला आहे. तो निर्णय आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे अंतिम निर्णयाकरता. आणि बंद गिरण्या आणि बंद कारखाने यांच्या जमिनीचा गैरवापर हा प्रश्न त्या एकूणच मुंबईच्या मुख्य न्यायाधीशाच्या कार्यकक्षेत आलेला आहे. असं असताना धारावी पुनर्विकास प्रकल्प, वरळी कोळीवाडा, नायगाव, दक्षिण मुंबईतले अनेक टापू हे अशा पद्धतीने रिकामे होत आहेत. मराठी टक्का जो काही शिल्लक आहे तो तिथूनच निघून जाणार आहे आणि यांना निश्चितपणे मुंबई शहराच्या बाहेरच पाठवणार. त्यांना घरं मिळतील की हा मुद्दाच नाही आहे. किती दिवस भाडे मिळतील हा अनुभवानंतर लोक अक्षरशः त्यांची दुर्दशा होते. हा मुंबईतल्या लाखो लोकांचा अनुभव आहे. मग ते अदानी असोत, नाही ते हिरानंदानी असोत किंवा आणि कोणी रहेजा किंवा कोणी बिल्डर असोत, आणि छोटे मोठे बिल्डर सुद्धा हेच धंदे करतात. त्यामुळे चाळकरी किंवा छोटे मध्यमवर्गीयांची घरं, कामगारांची घरं त्यांना पुन्हा परत येणं शक्य आहे का, तर त्याचं उत्तर जवळजवळ नाही असं आहे. राहता राहिला प्रश्न अदानींचा पुनर्विकास म्हणजे काय. हो, आत्ता एकूणच पार्लमेंटमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जी बिलं पास झाली, मागच्या अधिवेशनामध्ये दिल्ली शहराच्या एकूणच मुख्यमंत्र्यांचे जे काही अधिकार आहेत हे सुद्धा रोखलं जाणं आणि लेफ्टनंट गव्हर्नरचे अधिकार वाढणं आणि त्यांनी IPS आणि IAS ची नेमणूक करणं याची पार्श्वभूमी लक्षात घेतली आणि आता जे बिल पास झाले पार्लमेंटमध्ये याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर दिल्ली ही केंद्रशासित झालीच आहे. संपूर्ण दिल्ली NCR पट्टा जो आहे तो आता केंद्रशासित आहे असंच म्हणायला पाहिजे. आणि नवीन झालेल्या कायद्याप्रमाणे सरकार कोणत्याही राज्यातली काही प्रमुख ठिकाणं ही केंद्रशासित करू शकते. मग त्यात मुंबईचा अग्रक्रम येणं याच्यात काहीही नवलाची बाब नाही आहे. किंबहुना मुंबई आता मुंबई म्हणजे MMRDA असाच एक अर्थ आहे. म्हणजे काय तर मुंबई शहर, त्याचे सबब एरिया, ठाणे एरिया, आणि ठाणे हा मुंबईचाच एक भाग आहे. नवी मुंबई हा मुंबईचाच एक भाग आहे. किंबहुना रायगड. आता ह्या सगळ्या परिसराचा MMRDA जो नावाचा भाग आहे हा संपूर्ण भाग जसा NCR हा भाग दिल्लीचा आहे तसा MMRDA हा भाग केंद्रशासित करणं असं जर आता पुढची पावलं पडली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये. कारण कायद्याच्या तरतुदी झालेल्या आहेत.
बहुमताच्या जोरावरती आपण काय काय करू शकतो हे ट्रिपल इंजिन सरकारने, केंद्रशासित सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने हे दाखवून दिलेलं आहे. त्या संदर्भात अदानी धारावीच्या विकासाकरता मैदानात उतरले आहेत. आता अदानी यांचा एकूणच मोदी साहेबांशी जो संबंध आहे आणि त्यांच्या एकूणच हिंडेनबर्गचा जो अहवाल आहे, मुंबईच्या शेअर बाजारवरती किंवा सेबीवरती त्यांचा जो कंट्रोल आहे, एवढंच कशाला पोर्ट ट्रस्ट असेल, JNPT असेल, खटाव मिलची जी जमीन त्या ठिकाणी त्यांनी विकास केलेल्या अनेक इमारती असतील आणि रेल्वे तर त्यांच्याचकडे आहे, मग त्यांच्याकडे काय नाही आहे. त्यामुळे धारावीचा पुनर्विकास करणं म्हणजे मुंबई अदानींकडे पूर्णपणे सोपवणं असा त्याचा अर्थ आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये जी काही आश्वासनं दिली जातात ती आश्वासनं पुढे ढकलण्यामध्ये हे सरकार अत्यंत उस्ताद आहे. हे आपण गेली 10 वर्ष बघतो आणि गेले वर्षभर अनेक समित्या, अनेक गोष्टी होतात, कोणती गोष्ट पूर्ण होत नाही. प्रश्न परवडणाऱ्या घरांचा असो, प्रश्न आरोग्याचा असो, प्रश्न म्युनिसिपल शाळांचा असो, 65,000 शाळा बंद करणार हे सरकार, त्याचं खाजगीकरण नव्हे तर हस्तांतर करणार हे सरकार, आरोग्याची पूर्ण विल्हेवाट लावणार हे सरकार. मग नांदेड असेल, ठाणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहेत, नर्सेस नाही, डॉक्टर्स नाहीत, औषधं नाहीत, हे आपण बघितलं. त्यामुळे आरोग्य व्यवस्था आता सलाईनवर आहे. खाजगी शाळा तर बंदच होत आहेत. धारावीसारख्या विकासाच्या प्रश्नावरती आता संपूर्ण मुंबई ही पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना दिली, ब्रिटिशांकडून ती नेटिव्हजना मिळाली आणि आता आधुनिक सरकारमध्ये ती मुंबईच्या कॉर्पोरेट्सच्या कब्जात येते. मुंबईच्या कॉर्पोरेट्सच्या कब्जात येत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे कॉर्पोरेट्स आहेत ते ऑलरेडी मुंबईमध्ये आपापल्या कंपन्या उघडून बसलेल्या आहेत. किंबहुना ज्युनियर ट्रम्प आणि लोढा यांचा ट्विन टॉवर वरळीत उभा राहतोय. 130 मजल्याचा काहीतरी त्यांचा प्रोजेक्ट आहे ट्विन टॉवरचा. म्हणजे ट्रम्प सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांच्या सगळे हेडक्वार्टर्स आता दक्षिण मुंबईत आहेत आणि त्यामुळे मुंबई ही मराठी माणसांच्या हाताबाहेर नाही तर एकूणच जुन्या नव्या मुंबईकरांच्या हाताबाहेर जाईल आणि ते फक्त आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट्सच्या हातातच राहील. या ठिकाणी शिवसेनेला उखडून टाकणं, काँग्रेसला उखडून टाकणं किंवा काँग्रेसमुक्त भारत करताना काँग्रेसमुक्त मुंबई आणि काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणं, याच्या इरेला पेटलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार अदानीच्या मागे पूर्णपणे उभं आहे. आणि म्हणून NCR दिल्ली जसं झालं तसं मुंबईचा MMRDA क्षेत्र हे पूर्णपणे एक स्वायत्त करणं, युनियन टेरिटरी बनवणं, या दिशेने आता अदानीकडे हा जो काही प्रोजेक्ट सादर करण्यात आलेला आहे किंवा मुंबईमधल्या विकासाचे जे प्रोजेक्ट्स आहेत याकडे आपण हे बघणं आवश्यक आहे. मेट्रोचे प्रोजेक्ट्स, रेल्वेचे प्रोजेक्ट्स, हायवेचे प्रोजेक्ट्स विकासाच्या नावाखाली हे सगळे मोठ्या कॉर्पोरेट्सच्या हातात आहेत, कॉन्ट्रॅक्टर्सच्या हातात आहेत. आणि कॉन्ट्रॅक्टर्सचं हे सरकार आहे, ती ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. या सर्वांचे हितसंबंध कोणाचे MS कॉपरेटिव्ह बँकेशी आहेत, कोणाची मुंबई जिल्हा सहकारी बँकेशी आहेत, कोणाची राष्ट्रीयकृत बँकांशी आहेत, कोणाशी रेल्वेशी आहेत आणि अनेकांचे जमिनीशी व्यवहार आहेत. हे सगळे हितसंबंध एकत्र येऊन आज मुंबईला एक प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. ते पूर्णपणे कॉर्पोरेशनच्या कब्जात जाईल. जुन्या मुंबईतले जुनी लोक, मध्यमवर्गीय हे बाहेर काढणं आणि श्रीमंतांकरताच मुंबई राहील. होय, ते आंतरराष्ट्रीय शहर राहील. कारण का आंतरराष्ट्रीय NRIची फार मोठी गुंतवणूक या सगळ्या मोठ्या पडून राहिलेल्या फ्लॅट्समध्ये आहे. हे फ्लॅट्स 5 कोटी, 7 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 25 कोटी जे आहेत ते NRIची गुंतवणूक तिथे आहे. ते ऑक्युपाईड नसतील पण ते आहे. त्यामुळे गिरण्या कारखाने विकसित करण्याच्या ऐवजी टॉवर बांधून 7 पिढ्यांचा विकास हा या TDR मधून होतो, हेच आता सिद्ध झालेलं आहे. आणि गेल्या 25 वर्षामध्ये अर्बन लँड सेलिंग ऍक्ट रद्द होण्याच्या प्रक्रियेमध्ये मुंबई विकली जाते आहे, हे मी सातत्याने सांगतोय. आणि निवारा अभियान मुंबई म्हणून हे जे काही काम आम्ही हाती घेतलं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी हा जो लीड घेऊन 18 पक्षांना एकत्र करून ही जे काही आवाज दिलेला आहे, शेवटी प्रश्न असा आहे की मुंबई कोणाची? मुंबईचं एक कामगारांची मुंबई आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून निर्माण झालेली मुंबई सहित महाराष्ट्र आहे. आणि त्या संयुक्त महाराष्ट्र जो एल्गार आहे तो त्याचा वारसा कामगार वर्ग चालवतो, त्याचा वारसा शिवसेना चालवते. आणि म्हणून आज मुंबईला मराठी माणसांना, मुंबईकरांना
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हा निश्चित आधार आहे आणि अर्थातच कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे या ठिकाणचे डावे पक्ष आणि सर्व पुरोगामी पक्ष हा मोठा आधार आहे आणि म्हणून त्यांनी हा जो लाखांपेक्षा जास्त मोर्चा काढला याला एक अव्वल दर्जाचं महत्त्व आहे आणि अशा तऱ्हेचे शेकडो मोर्चे काढावे लागतील आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्षाला बॅलेट बॉक्समधून आपण पराभव करत नाहीत तोपर्यंत ही जी आघाडी आहे, जी इंडिया फॉर्मेशन म्हणून आहे, त्या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरे यांना पुढाकार घ्यावाच लागेल आणि त्यांना जनतेने पूर्णपणे साथ दिली पाहिजे. मुंबईची महानगरपालिका टिकवणं, ठाण्याची महानगरपालिका टिकवणं, मुंबईची महानगरपालिका आणि MMRDA टिकवणं आणि विकासाचे म्हणजे जनतेच्या विकासाचे प्रश्न हाताळणं. इथे विकास म्हणजे फ्लायओव्हर बांधणं आणि दिवे लावणं म्हणजे विकास नव्हे. लोकांना रोजगार देणं, महागाई कमी करणं, रोजगार थांबवणं म्हणजे रोजगार नष्ट होते तो थांबवणं आणि ही कष्टकऱ्यांची मुंबई या ठिकाणी कोणी उपाशी मरत नाही. उद्या असं होणार आहे, हे उद्ध्वस्त होणार आहे. त्या ठिकाणी आत्ता काळजी अशी आहे, धारावीच्या प्रकल्पामध्ये आत्ता 10 लाख लोकांचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठा व्यवसाय जर कुठला असेल तर एक तो रिटेल व्यवसाय आहे. छोटे 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 कारखाने आहेत आणि ते कारखाने असे आहेत की ते कदाचित रजिस्टर्ड पण नसतील, परंतु बिहारी मुसलमान, बंगाली मुसलमान, यूपीतले लोक जे चामड्याचा व्यवसाय करतात, आग्रा, कानपूर, कलकत्ता या ठिकाणी चामड्याचा व्यवसाय फार मोठा आहे. पण धारावीमध्ये चामड्याचा व्यवसाय हा इतका मोठा आहे की गेल्या काही वर्षामध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स हे धारावीमध्ये निर्माण झालेले आहेत आणि चर्मोद्योग घोटाळा ओपन करणारे संजय पांडे नावाचे एक फार मोठे कमिशनर दुर्दैवाने असे नाही आहेत, परंतु म्हणजे सेवेमध्ये नाही आहेत, परंतु त्यांनी चर्मोद्योग घोटाळा उघड केला होता. चर्मोद्योगाचं प्रचंड मोठं आगारच या ठिकाणी आहे आणि त्याच्यात हजारो नव्हे लाखो लोक गुंतलेले आहेत. तो त्यांचा स्वयंरोजगार या चर्मोद्योगामध्ये आहे. तो जेव्हा ही वसाहत शिफ्ट होईल तेव्हा चर्मोद्योग हा खाली बसेल, त्याचे व्यवसाय करणारे लोक पुन्हा त्यांना बिहार, बंगालला जावं लागेल. हा एक भाग आहे. त्यानंतर कापडाचे आणि जरी काम करणारे हे 2-3 लाख लोक धारावीमध्ये आहेत. अत्यंत कोंदट जागेमध्ये जणू काही गुरव कोंबलेले असतात कोंडवाड्यामध्ये, अशा पद्धतीने बिचारे हे सगळे लोक राहतात. अत्यंत अल्प वेतनावरती काम करणारी ही मंडळी आहेत. त्याचबरोबर सोनार काम जे असतं त्याचं जे काही ह्याचं काम जे असतं त्याला म्हणतो आपण म्हणजे काळबादेवी किंवा बोरी नेक्शनच्या आसपास जे बंगाली मुसलमान आहेत त्यांचं फार मोठं वास्तव्य धारावीमध्ये आहे आणि ते त्या ठिकाणी काम करत असतात. पेढ्यांचं काम करणारे लोक, कामगार हे त्या ठिकाणी आहेत. याची किती मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे चर्मोद्योग, वस्त्रोद्योग, छोटे उद्योग, रिटेलर्स ह्याच्यामध्ये मराठी माणूस जरी कमी असला तरी तो सुद्धा छोटा मोठा व्यापार करणारा आहे. पण मुख्यतः बिहारी, बंगाली, यूपीचे लोक आणि ह्या संपूर्ण व्यवसाय ह्याच्यामध्ये कोट्यवधीचा व्यवसाय धारावीमध्ये होतो. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. परंतु एकूण आर्थिक उलाढाल बघितलं तर मुंबईच्या आर्थिक विकासामध्ये या धारावीतून किती मोठा GST मिळतो याचा हिशेब सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे का? आणि अदानींना ही संपूर्ण धारावी ही हस्तांतरित करत असताना त्यांना जी मिळणारी कन्सेशन आहेत त्या कन्सेशनबद्दल माननीय उद्धव ठाकरेंनी जी एक लिस्टच दिलेली आहे की किती मोठ्या सवलती दिल्या आहेत, त्या जर लोकांनी वाचून काढल्या तर लोकांच्या लक्षात येईल आणि राज्यकर्त्यांच्या पण हे लक्षात आलेलं आहे की अदानींना हे सोपवत असताना पुन्हा मुंबई ही मुंबईच्या नगरपालिकेकडे पण येणार नाही. महाराष्ट्र सरकारचे अधिकार कमी झालेले आहेत. MMRDA म्हणजे काय, MUTP काय, हे सगळी जी काही प्राधिकरणं आहेत ही प्राधिकरणं जरी महाराष्ट्र सरकारच्या अंडर काम करत असले तरी म्युन्सिपालिट्यांच्या म्हणजे स्थानीय जे काही सेवा संस्था असतात म्हणजे सेल्फ गव्हर्नमेंट जे असतात याचे अधिकार कमी झालेत ना. त्यामुळे असे सगळे प्रश्न साकल्याने विचार केलं तर ही सुरुवात आहे. मुंबई आणि MMRDA याचं नवीन निर्माण झालेल्या कायद्यानुसार त्याला एक युनियन टेरिटरी पण होऊ शकते अशा तऱ्हेने राज्यकर्त्यांचा एक दूरदर्शी डाव पण आहे. त्यामुळे मुंबई वाचवणं, महाराष्ट्र वाचवणं याकरता माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे पाऊल घेतलेत आणि त्याला लाखो लोकांनी जे पाठिंबा दिलाय नव्हे, आता मुंबईच्या तमाम 2 कोटी लोकांनी या महाविकास आघाडीच्या आणि इंडिया फॉर्मेशनच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि येत्या कालखंडात जो निवडणुकीचा मोसम आहे लोकांनी बॅलेट बॉक्समधून ट्रिपल इंजिनच्या सरकारचे हे धोरण हाणून पाडलं पाहिजे. मोर्चामध्ये तर यायलाच पाहिजे, पण प्रत्येक जण घराबाहेर पडणं, मध्यमवर्ग असतील,
किंवा कष्टकरी असतील, सर्वांची एक अभेद्य एकजूट झाली पाहिजे. शिक्षण, आरोग्य आणि अफोर्डेबल हाऊसिंग हे तीनही प्रश्न अव्वल दर्जाचे आहेत आणि ते खास मुंबईचे प्रश्न आहेत. हे लक्षात घेता धारावीचा पुनर्विकास अदानींकडून करण्याची काही गरज नाही. ती मुंबई म्हाडाकडून विकसित होऊ शकते, ती मुंबई दुसऱ्या कुठल्या तरी प्राधिकरणाकडून विकसित होऊ शकते. पण मुंबईची जमीन सरकारची आहे. ती परवडणाऱ्या घरांसाठी ULC ऍक्ट प्रमाणे लोकांना जमीन द्या. लोक आपल्या पैशाने घर बांधतील ना. काही लोक आम्हाला हिरानंदानी आणि रयजा आणि अदानी, आम्ही आमच्या पैशातून, आम्हाला कोटी 1.5 कोटीची घरं नको, आम्हाला 20 लाखात आम्ही घरं बांधू शकतो. होय, 500-600 स्क्वेअर फुटाची मी घरं बांधू. कशाला हवेत ते बिल्डर? आमचेच तंत्रज्ञ, आमचेच आर्किटेक्ट, आमचेच इंजिनियर, आम्ही सक्षम आहोत. हे मुंबईकरांनी सिद्ध करायचं असेल तर अदानी हटाव, मुंबई बचाव, मी तर म्हणेन MMRDA बचाव ही घोषणा इंडिया फॉर्मेशन आणि माननीय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जी घेतली आहे, याला भरघोस पाठिंबा मिळण्याची गरज आहे. आणि अदानींचा हा प्रकल्प निश्चितपणे हा एका मोठ्या कटाचा भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सरकार आश्वासने जे देतं ते कधीही पाळत नाही आणि म्हणून एक अत्यंत धोकादायक असं सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं आहे. यांना पाय रोवू देऊ नका हा इशारा निश्चितपणे उद्धवसाहेब ठाकरेंनी दिलाय आणि त्याला तमाम इंडिया फॉर्मेशनच्या लोकांनी जो पाठिंबा दिलाय त्याला आपण निश्चितपणे सलाम केला पाहिजे. मुंबईकर जेव्हा लढायला उभे राहतात तेव्हा कोणीही टिकू शकत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. आता मुंबईकर जागा झालेला आहे आणि मुंबईतले तमाम पक्ष जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून निर्माण झालेले आहेत त्यांची अभेद्य एकजूट याही पुढे अशीच कायम राहो. आणि अदानीचा प्रकल्प हा किती फसवा आहे हे मुंबईकरांना कळलेलं आहे, राज्यकर्त्यांना पण कळलेलं आहे. ही एकजूट अशीच वाढत जाओ आणि ट्रिपल इंजिन सरकार पडेपर्यंत निश्चितपणे या एकजुटीचं महत्त्व बॅलेट बॉक्समधून दिसलं पाहिजे. याकरता हा व्हिडिओ केलेला आहे. मला असं वाटतं हे एका प्रामाणिक नागरिकाचं प्रामाणिक मत आहे आणि परवडणाऱ्या घराची चळवळ मुंबई निवारा अभियान म्हणून आम्ही जे करतो त्याकरता हा व्हिडिओ मला आवश्यक वाटला. धन्यवाद. इथेच थांबतो. पण चळवळ यशस्वी झाली पाहिजे. चळवळीसाठी तमाम महाराष्ट्रीय आणि तमाम मुंबईकर एकत्र आलाच पाहिजे. अदानी हटाव, महाराष्ट्र बचाव, अदानी हटाव, मुंबई बचाव हीच आपली एकमेव इच्छा आणि चळवळीचं ध्येय असलं पाहिजे. धन्यवाद.